गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, आज किती वाजलेत बघा, वाजलेत 8:59, 9 वाजायला 1 मिनिट आहे. आणि मित्रांनो, फायनली 3 दिवसानंतर आज मी लॉगिंग करतोय. लॉगिंग तर रोज करतोय पण ट्रिप येत नाहीये मित्रांनो, त्यामुळे धंद्याची वाट लागली आहे पूर्ण. आणि पहिले तर आज ट्रिप, काल पण 2 किलोमीटर 3 किलोमीटर रोजची गाडी चालते आणि रोज 0 करतोय मी. सो गाईज, कामाचं खूप गडबड चालू आहे सध्या, कारण काय बुकिंगचं नाही आहे, रेट नाही आहे, त्यामुळे गाडी चालवायची पण इच्छा होत नाही आहे. परवा तर लिटरली मी सुट्टी केली, मला निघायची पण इच्छा झाली नाही असा रेट बघून. आणि काल पण असाच दिवस गेला, मित्रांबरोबर टाइमपास केला आणि घरी आलो संध्याकाळी 3:30-4 वाजेपर्यंत. काय ट्रिप लागली नाही. आज मित्रांनो काही करून आपल्याला निघायचं आहे. छोटा रेट तर छोटा रेट. चला कामाची सुरुवात तर करूया आणि इथून निघायचं. इथनं निघायलाच बुकिंग भेटली पाहिजे. आज काही करून निघायचं आहे मित्रांनो आपल्याला, कारण 3 दिवसामध्ये जवळजवळ खूप नुकसान झालं आपल्याला. 9,000-1,000चं डेलीचं, 3,000चं एव्हरेज पकडलं तरी 9,000चं इन्कममध्ये झालंय. खर्च तर वेगळाच आहे. सो चला बघूया काय नाही, तुम्हाला पण अपडेट देतो पुढच्या यामध्ये. आणि आता वाजलेत 9 बरोबर डॉट. लॉगिंग करतोय आणि लगेचच कामाला सुरुवात करूया. बॅटरी डाऊन आहे. सो चला, जास्त वेळ नाही घेत, कामाला सुरुवात करतो आणि मग तुम्हाला भेटतो. पहिली बुकिंग जिथं ड्रॉप करीन तिथून. चला. सो गाईज, फायनली आपण एक इंटरसिटी उचलली आहे, छोटीशी बदलापूरची पुढची असेल तर ती इंटरसिटीमध्ये काउंट होते. आणि मित्रांनो 4 मिनिटं दाखवते पिकअपला. चाललोय कस्टमरला पिकअप करायला. काय आज पण सगळे गेले होते आज तर बुकिंग घेऊन, म्हणून मी उचलली. म्हटलं थांबून काय होणार नाही, इथनं लोकेशन चेंज करा, काहीतरी लोकेशन चेंज करायला अमाऊंट तर भेटेल. म्हणून मी निघालो इकडनं. आता बदलापूरला चाललोय. लेट सी, बघूया तिकडनं एक चांगल्या अमाऊंटची ट्रिप घेऊन निघूया. चला, कस्टमर पिक करूया आणि ड्रॉप करून मग निघूया. चला. सो गाईज, आलोय फायनली आपण खरवईला. कस्टमरला ड्रॉप केलंय मित्रांनो आपण, आणि आता चाललोय आतमध्ये बदलापूरच्या दिशेने, कारण इकडनं काय बुकिंग लागून नाही राहिली त्याच्यामुळे. आणि आपण आता उबरमध्ये ट्रिप घेऊन आलो होतो. म्हटलं यार बसून जाण्यापेक्षा, इंटरसिटी दाखवत होतं गो इंटरसिटी, म्हटलं ह्याचं उद्घाटन करून टाकू, थोडासा पॉईंट पण वाढेल. अर्धा तास तिथं बसून राहण्यापेक्षा म्हटलं चला इकडनं काही ना काहीतरी घेऊन जाऊ. काय मित्रांनो, तिथे बसून राहण्यापेक्षा मला हे बरं वाटलं. म्हटलं चला घेऊन आलो इथं. आता कस्टमरला ड्रॉप केलाय आणि पेट्रोल पंप अख्खा ओसाड पडलाय. ऊन तर भयंकर आहे मित्रांनो. बदलापूरमध्ये एक बेकार आहे की मित्रांनो, गाडी लावायला सावलीच नाहीये मित्रांनो. सावली हाईच नाही, नुसता ऊन. मी येताना पूर्ण रस्ता चेक करत आलो, कुठेच सावली दिसली नाही मला गाडी लावायसाठी. तर एक जागा आहे, आपण जिथे दरवेळी थांबतो तिथे जाऊन थांबूया, बघूया तिथनं तरी बुकिंग भेटते का. चला. सो गाईज, फायनली झालाय आपला खूप मोठा प्रोपट आणि मला खूप आता संताप आलाय. काय सांगू मित्रांनो, एक बुकिंग अर्धा तास गरमीत बसून एक बुकिंग उचलली. कस्टमरला पिक करायला गेलो आणि पिक करून जसं निघत होतो पुढे तसंच त्याला ज्या लोकेशन टाकलंय त्या लोकेशनला जायला येत रस्ते बंद, त्यामुळे त्या लोकेशनला पोहोचताच येत नाही. आणि गाड्या बघा किती उभे आहे तिकडे. काय बुकिंग लागणार आहे यार. चुकी केली आपण, बदलापूरची बुकिंग घेतली मित्रांनो. तेच कल्याण वगैरे गेलो असतं काहीतरी बुकिंग. मित्रांनो कल्याणची एकच आहे, सगळं ट्रॅफिक खूप असतं तिकडनं पुढे जायला, त्याच्यामुळे उचलत नाही मित्रांनो. डोकंच चालत नाही, काय धंदा करायचा आणि काय समजत नाही मित्रांनो. जी परिस्थिती आहे आता धंद्याची ना त्याच्यावरनं. आणि कस्टमर पण एवढे बावट भेटतायत ना मला, कायच बोलणार त्यांना इथे पण. आणि आता चाललोय मी हळूहळू. ईस्टला आलो, बदलापूर ईस्टलाच होतो. 2 वेळा मी गाडी फिरवली तिथे. पागलसारखं कुठलं तरी चुकीचं लोकेशन टाकायचं आणि हे करायचं, टाकलं होतं. आणि त्यांच्याकडे जायचा जो रस्ता होता तो बंद होता, त्याच्या कारणात मला तिकडे जाता नाही आलं. आणि ते बावटासारखं कुठेतरी फिरत होते ते लोक पण. काय बोलणार कस्टमरला. आणि मी पोचल्याच्या नंतर ते खाली उतरणार, म्हणजे काय समजून ठेवलं यार, काय समजत नाही यार. एक तर एवढं गरमी आहे, बाहेर थांबूशी वाटत नाही, आणि यात हे लपडे यार. बहुतेक मलाच येता एवढ्या दिवसांनी चालू केलंय त्याच्यामुळे असं काय होत असेल का काय कळत नाही मला. एकदम फ्रस्ट्रेट झालो मी आता त्या बुकिंग मागे. मी शेवटी कॅन्सल नाही करायची, खूप पेशन्स ठेवले होते. नाही, मी आज यांना घेऊनच जाईन. थांबलो बराच वेळ, दुसरीकडे थांबलो, तिसरीकडे थांबलो, पण नाही, ते नाही पॉसिबल झालं. आणि बुकिंग ते एवढं बेकार लागतात ना मित्रांनो. मी आता चाललोय एमटी
अंबरनाथला. इथं थांबू नये काय काय म्हणजे आता मला काय बोलू मला समजत नाही. इथे ना थांबणे म्हणजे बावळटपणा आहे सरळ सरळ. हळूहळू पुढे जातो, पुढे जाऊन थांबतो. चला. सो गाईज फायनली वाजलेत किती बघा, संध्याकाळचे 8:30 आणि इथे रोडचं काम चालू आहे मित्रांनो. आपण आहोत साकीनाका टेलिफोन एक्सचेंजच्या रोडला, जिथून आपल्याला जाता येतं टर्मिनल 2 ला. सो चाललोय आपण मित्रांनो टर्मिनल 2 ला. काय सांगू तुम्हाला आजची कथा मित्रांनो, दूध भरी कथा आहे माझी, दुःख भरी कथा. दूध भरी नाही, दुःख भरी कथा. धंद्याने हैराण करून ठेवलं मित्रांनो. लकीली आपल्याला बुकिंग लागली आहे आणि आपण आलो निघून. सो चांगलं काम होईल, घरी जाऊस्तोपर्यंत आपले टार्गेट पूर्ण होतील आज कसंही करून, इकडचं तिकडचं करून. काय बोलू तुम्हाला आता, असं झालंय ना आता, काय बोलायचं आणि काय नाही. जाऊ दे, धंदा आहे, मागे पुढे होत राहतो. आपला पण आळसपणा खूप झाला होता, त्याच्यामुळे चुकी झाली, पण ते कव्हर करणं आपलेच काम आहे. सो जी बुकिंग मी आज घेऊन आलो, जी बुकिंग रोज मी घेऊन आलो असतो, तर आय होप एवढं चुकी झाली नसती. माझी चुकी झाली, त्यामुळे हे 3 दिवस माझे वाया गेले हे मला समजतंय. कारण बघा, रेट जो देतोय, जर तुम्हाला मार्केटच्या ह्याच्यात काम करायचं नाही, आयदर तुमच्याकडे तेवढे क्लायंट पाहिजेत, नाहीतर तुम्ही हाय त्या रेटमध्ये काम करा. जर तुमच्याकडे क्लायंट्स नाही आहेत तर मग तुम्हाला हाय त्या रेटमध्ये काम करणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि इकडे सगळे गाड्यावाले उभे आहेत बाबा, बुकिंग लागल 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 त्याच्या चक्करमध्ये. आपली गाडी लागली आहे रिझर्वला. चाललोय आता CNG भरायला मित्रांनो. CNG पहिलं भरूया, बघूया इकडे एअरपोर्टला जर पंपावर गर्दी नसेल तर एअरपोर्टला गाडी लावूया, नाहीतर मग सहारा रोड जिंदाबाद आपला CNG पंप, तिथे CNG भरूया. ट्रॅफिक काय लागलं नाही येताना, फक्त मला ठाण्यात ट्रॅफिक लागलं आणि बाकी तर काय रेग्युलर ट्रॅफिक आहे इकडे येताना लागलं. ठीक आहे, तेवढं तर हे होतं, ज्या हिशोबाने पाहिजे होते त्या हिशोबाने ठीक होतं. सो अशा प्रकारे आपला आजचा दिवस चांगला जाईल. आता इकडनं डायरेक्ट घराकडची ट्रिप घेऊन 1000-1200 रुपये होईल असं ट्रिप घेऊन निघणार आहे. काही जास्त वाजले पण नाही, 8:30 वाजलेत, त्यामुळे अर्धा तास लागेल अजून CNG भरायला. त्यामुळे पटकन इकडनं CNG फुल करतो आणि घराकडची ट्रिप घेऊन निघतो मित्रांनो. चला गाईज, हे बघा CNG साठी लाईन मित्रांनो, ही आहे एअरपोर्टच्या CNG साठी लाईन. आता काय बोलायचं, थांबू का, थांबलो यायला उगाच जायचं, पुढं असायचं बाबा तर गडबड करायचं, म्हणून मी थांबलोय. सो गाईज आलोय आपण आता एअरपोर्टच्या इथे. पहिले जाऊया सार रोडला डायरेक्ट आणि CNG भरूया, कारण इथं खूप गर्दी आहे मित्रांनो, खूप. जवळजवळ अर्धा पाऊण तास आपल्याला पेट्रोलवर चालू ठेवायला लागेल गाडी, त्यापेक्षा तिकडे जाऊन भरूया. चला. सो गाईज फायनली आलोय आपण आता एअरपोर्टला. चाललोय मित्रांनो, CNG झालाय फुल आपला मस्तपैकी गाडीमध्ये आणि चाललोय आपण आता एअरपोर्टच्या दिशेने. एक ट्रिप पण उचलली एअरपोर्टचीच आहे, बाजूच्या हॉटेलमधनं एक 5 मिनिटावर 4 मिनिटावर पिकअप आहे. जाऊया म्हटलं त्यांना पिकअप करून ड्रॉप करूया आपल्याला एअरपोर्टला, म्हणजे आपलं तेवढं 100-150 रुपये अजून भेटतील 5-7 मिनिटाचे. सो चला जाऊया, कस्टमरला पिक करूया. 10 मिनिटं ड्रॉपला दाखवत होतं, 4-5 मिनिटं पिकअपला दाखवत होतं. म्हटलं चला आपण एमटी जाणार एअरपोर्टला, त्यापेक्षा काहीतरी घेऊन जाऊ, तेवढंच बाजूलाच एअरपोर्ट आहे. म्हटलं चला काही ना काहीतरी भेटल म्हणून उचलली आहे बुकिंग. सो चला जाऊया, कस्टमरला पिक करूया, ड्रॉप करूया. हॉटेलची बुकिंग आहे आणि निघूया. चला. सो गाईज मित्रांनो, कुठल्या पवईनं. सो गाईज मित्रांनो, आपण आलोय, चाललो होतो पण नशीब टायमावरती कॅन्सल झाली मित्रांनो. आणि तिथे टर्न होतं, मला तिथेच कॅन्सल झाली. ओरिएंटल हॉटेलमधनं बुकिंग होती आणि कॅन्सल पण झाली ती. म्हटलं यार काय यार, म्हटलं चला तिथे पोचायच्या आधीच कॅन्सल झाली. नशीब मला युटर्नला टाइम भेटला, जशी कॅन्सल झाली तसं मी युटर्न मारला पटकन. जिथे युटर्नला होतो तिथेच मला कॅन्सल झाली. म्हटलं बरं झालं, जास्त फिरवलं नाही बुकिंगने आपल्याला. सो आता चला जाऊया आपण डायरेक्ट एअरपोर्टच्या पार्किंगमध्ये, कारण आतूनच बुकिंग उचलूया किंवा बाहेर बघूया, वाट बघूया कसं काय ते. थोडा वेळ थांबूया आत बाहेर, त्याच्यानंतर निघूया. काहीतरी खायला घेऊया तोपर्यंत, गाडीत आपल्याला तिथे बसून खायला. सो चला काहीतरी खायला घेतो इकडनं आणि मग जाऊ. काय चालू करून तर ठेवलंय आपण, बघूया कुठली बुकिंग भेटते का. चला. सो गाईज फायनली आलोय आपण मित्रांनो आता खारघरला. एअरपोर्ट जसं मी ती एअरपोर्टची ट्रिप उचलायला गेलो, कॅन्सल झालं. त्यानंतर चकली वगैरे घेतली आपल्याला पार्सल खायला. येत होतो तेवढ्याच आपल्याला पडली खारघरची ट्रिप मित्रांनो. घेऊन आलो, कस्टमरला ड्रॉप केला. कस्टमर जरा सरभरीत होता. माझा एक्सपिरियन्स सांगतो आज त्या कस्टमरवरचा. तो होता त्याच्या ऑफिसच्या कामाने त्रस्त होता आणि
म्हणजे एवढं त्याची तरी काय चुकी, तो जे काय बडबडत होता बोलत होता त्याला त्याच्यामध्ये त्याला लवकर घरी पोचायचं होतं आणि ट्रॅफिक होतं, तरी पण आपण जो टाइम दिलेला 10 मिनिटं टाइम एक्स्ट्रा लागला मुंबईमध्ये तर तेवढं होतंच. आणि ट्रॅफिक जो सीधा रस्ता दाखवलेला त्याच रोडनी घेऊन आलो. काय किचकिच नाही केली त्याने, पण मी बघितलं नाही की जराशी तो रूड म्हणजे एक त्या पोझिशनचं त्याला असं हे वाटत होतं आणि होता थोडा रूड होता. जाऊ दे, त्याचं आपलं हे असतं, स्वभाव असतो आणि स्वभावाला औषध नसतं. सो माइट बी त्याला असं वाटत, म्हणजे त्याच्या स्वभावावरनं त्याला वागण्यावरनं असं वाटत होतं ही इज ग्रेट, मोस्ट ग्रेट. कारण तो सगळ्यांना फोनवरती पण सगळ्यांना वेड्यात जमा करत होता आणि तोच खरा मोठा असं त्याला वाटत होतं. मी काय बोललो नाही त्याला, मी काय कमेंट पण नाही केली. मला घाटकोपरच्या सिग्नलला आलो, मला म्हणतो भैया आपण वहाँ से जाते थे तो जल्दी जाते थे, अब तक पहुंच जाते थे. मैं बोला वहाँ से निकल के सर 20 मिनट हुआ है, मेरे को 10:40 का ड्रॉप दिखा रहा था. मैं अभी 10:50 का दिखाया, वो भी एक राइट बंद था इसके वजह से ना. मैं घुमाया हूँ ना कुछ जो मैप दिखा रहा है वहाँ से ही जा रहा हूँ. तब भी तो मी तेवढं काय बोललोच नाही त्याला. मी बोललो अच्छा आप अभी तक घर पहुँच जाते थे. अरे वाह. आप बताओ कितना टाइम. मग तेव्हा त्याला सांगितलं अच्छा ठीक आहे. म्हणजे काय लेवलला फ्रस्ट्रेशन आहे ते असं समजतायत की मी शाना. अरे तुम्ही शाना, आता काय बोलायचं, जाऊ दे. त्या चक्करमध्ये तुमच्या एम्प्लॉईजची किती हालत होते यार. कंपन्यांमध्ये जे काम करतात ना, सगळ्यांना मला हे सांगायचं आहे टॉप मॅनेजमेंटने, यार जी माणसं तुम्ही मॅनेजरिंग लेवलला हायर करता ना, मी त्या लोकांना जरा व्यवस्थित घ्या, बघून घ्या, त्यांचं मेंटल हेल्थ बघा, त्याची तेवढी कॅपॅसिटी आहे का ते काम करण्याची, त्याची तेवढं त्याने आधी केलंय तर काय केलंय ते पहिलं निरकावून बघा, त्याचा एक्सपिरियन्स बघा, त्याचा इंटरव्ह्यू तसा घ्या. बल्कि आपला मित्र आहे हे आहे त्या ह्याच्यावरती घेऊ नका, त्याच्या टॅलेंटवरती त्याला काम भेटलं पाहिजे असं मला वाटतं. नाही तर आतापर्यंत असं होतं आजकालचं तर असं लोकांचं जनरेशन आहे की जितके जास्त कंपन्या बदलतील तितके जास्त ग्रोथ लवकर होते लोकांची. आजकालचं मार्केट कल्चर असं चालू आहे. तर काय म्हणजे काय कॉर्पोरेट कल्चरचं तर इतकं बेकार हाल झाली आहे ना मित्रांनो. जॉब मार्केटमध्ये तर जॉब राहिलेले नाही आहेत आणि ज्यांच्याकडे आहेत ना त्या लोकांना टिकून राहण्यासाठी मित्रांनो एवढं घासाघीस आणि एवढी हाजी करायला लागते ना, बाप रे बाप. माझ्या समोर काही उदाहरण चालू आहेत, सध्या घडतायत माझ्या समोर, ते एक्सपिरियन्स होत आहेत. त्या सगळ्यासाठीच मी हा डिसिजन घेतला होता 2-2.5 वर्ष आधी की नाही आपल्याला बिझनेसच करायचा आहे. उद्या उठून म्हणजे ह्याचा एंड काय होणार आहे, ह्याचा शेवट काय असेल, मी तो विचार केला. म्हटलं आपण ज्या एजवरती आहे त्या एजवरती जर असंच चाललंय आणि आत्ताच हे चालू आहे आणि त्याच्यानंतर जर आपल्याला एज झाल्यावरती हे करण्यापेक्षा म्हटलं आपल्यात आता आहे ताकद आहे, आपण आता क्षमता आहे आपल्यात, करू शकतो, आपल्याला आवड आहे त्या गोष्टीची, मग त्या गोष्टीत का नाही करावं. का ऍक्च्युली प्रॉब्लेम काय होतो ना, माणूस सेफ जातो, त्याच्यामुळे हा गडबड होतोय. माणसाने आपल्याला माणूस एक त्याच्या दारियात राहूनच विचार करतो, त्याच्या बाहेर निघायचा कधी प्रयत्नच करत नाही. जो त्याचा एक ब्रॅकेट आखलेला असतो त्यातच फिरत असतो, त्याच्यावरती कधीच निघत नाही माणूस. त्यामुळे माणसाची जास्त प्रगती होत नाही आणि जास्ती करणं मराठी माणूस हा त्याच्या आयुष्यात खूप खुश असतो आणि त्याला वाटतं हेच सगळं आयुष्य आहे आणि हेच सगळं आहे. आता जाऊ दे, काय बोलायचं. आलोय आपण आता मित्रांनो खारघरला, सोडलं कस्टमरला, तिकडनं आता गो होम लावलंय, चाललोय घराच्या दिशेने. घराच्या दिशेने नाही, पनवेलच्या साईडला, पनवेल स्टेशनवरूनच बुकिंग लागणार आपल्याला. कारण मित्रांनो इकडे तिकडे टाइमपास करत थांबण्यात काही मतलब नाही, म्हणून मी थांबलो पण नाही तिथे. म्हटलं चला, तिकडनं 11 वाजले होते, म्हटलं इकडे तिकडे थांबण्यात काही अर्थच नाही. त्यामुळे चाललोय आता डायरेक्ट पनवेल रेल्वे स्टेशन आणि तिकडनं मग कस्टमर घेऊन निघूया. पोहोचूया पनवेल रेल्वे स्टेशनला आणि तिकडनं पिकअप करून कस्टमरला निघूया. चला. सो गाईज फायनली आलोय आपण मित्रांनो बदलापूरला. मी जसा ब्लॉग बंद केला आणि तशी खारघरवरून आपण एमटी चाललो होतो पनवेलला, पण जसा मॅकडॉनल्ड्सच्या आजूबाजूला पोहोचलो मित्रांनो तशी लगेच आपल्याला बुकिंग लागली बदलापूरची.
पहिली प्रायोरिटीला आली ब्लॅकमध्ये, काय ॲक्सेप्ट नाही झाली, मग नंतर प्रायोरिटी आली आपल्याला ती, त्यामुळे ॲक्सेप्ट झाली, गोम लावला होता म्हणून. सो जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि आता वाजलेत 12:14. सो वेळेत आलो आहे आपण. मला वाटलं होतं 2-3 वाजतील, 4 वाजतील, पण ठीकठाक झालं. थोडंसं डोकं लावून केलं, पटपट काम केलं, त्याच्यामुळे टार्गेट आपला पूर्ण झालं आहे. आज मित्रांनो धंद्याची अवस्था एवढी बेकार चालू आहे सध्या, काय सांगू. का चाललंय ते समजत नाही मला. थोडंसं प्राईजमुळे फरक पडतोय का काय आहे समजत नाही. थोडं 1-2 दिवस आता काम करायचं आहे आणि मागचा 3 दिवसाचा जवळजवळ 9,000चा बॅकलॉग आहे, तो क्लिअर करायचा आहे आपल्याला. या सगळ्या गोष्टी आहेत. सो बघूया आता काय कसं काय, तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये अपडेट करतो. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपला चॅनल MBA कॅबवाला. आणि हे बघा इथं हे होतं आहे बड्डे सेलिब्रेशन यार मेन रोडवर. किती रिस्की काम आहे हे सगळं. सो चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपला चॅनल MBA कॅबवाला. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला.